नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत ॲट्रॉसिटी कायद्याच्या अनुषंगाने. अर्थात या कायद्याच्या विषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ज्यावेळेला प्रश्न पत्रकारांकडून विचारण्यात आला त्यावेळेला त्यांनी दिलेलं जे उत्तर आहे त्याच्या अवतीभोवती आपण ही चर्चा करणार आहोत. ॲट्रॉसिटीच्या कायद्याचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. या पवारांच्या विधानामध्ये तथ्य आहे की राजकारण आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्तानं आपण विचारतोय. ॲट्रॉसिटीच्या मुद्द्याला हात घालून महाराष्ट्रात जातीय ध्रुवीकरणाचं राजकारण केलं जात आहे का, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्तानं आपण चर्चेला घेतो. आणि आणखीन एक महत्त्वाची घटना औरंगाबाद नागपूर खंडपीठानं दिलेल्या निरीक्षणावरनं समोर आलेली आहे. दलित शब्द हा घटनाबाह्य ठरवल्यामुळे दलित शब्दाची व्यापक व्याख्या करणं गरजेचं आहे का. अर्थात ही व्याख्या नेमकी कोणी करायची, कशी करायची आणि एका व्यापक व्याख्येला कोणी मान्यता द्यायची, हा सुद्धा त्या निमित्तानं प्रश्न येतो. अर्थात आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आहेत. आपल्यासोबत सुनील कादम आहेत, सामाजिक कार्यकर्ते. आपल्यासोबत नितेश राणे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसचे आमदार, माफ करा. आपल्यासोबत राजकुमार बडोले आहेत, सामाजिक न्यायमंत्री. आपल्यासोबत ॲडव्होकेट विवेक चव्हाण आहेत, जे भारतीय दलित कोब्राचे अध्यक्ष आहेत. या सगळ्या मान्यवरांचं स्वागत चर्चेमध्ये. आणि अर्थात पहिला प्रश्न खरं तर विचारायचा अतुल लोंढे आपल्याला, ज्या पद्धतीनं ही चर्चा सुरू झालेली आहे, या चर्चेमध्ये शरद पवार यांनी खरं तर एक प्रकारे सुचवलेलं आहे की या कायद्याचा जर का गैरवापर केला जात असेल किंवा त्याचा दुरुपयोग केला जात असेल तर अर्थातच त्याच्याकडे पुनर्विचार करण्यासारखी परिस्थिती आहे. असं जर असेल तर नेमकं काय केलं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? नाही, महत्त्वाची एक गोष्ट अशी आहे मंदार याच्यामध्ये की गेल्या अनेक वर्षापासून जर आपण कन्व्हिक्शन बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की कन्व्हिक्शन रेट याच्यामध्ये फार कमी आहे. बऱ्याचदा याचा गैरवापर होतो. या बोलण्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की न्यायाची बाजू आपण घेतलीच पाहिजे. अन्याय झाला असेल, एखाद्याने जाणीवपूर्वक जर अशा पद्धतीनं बोलणं असेल तर त्याला ती शिक्षा झालीच पाहिजे, त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काहीच कारण नाही. पण जर याचा गैरवापर होत असेल, राजकीय दृष्ट्या याचा जर वापर होत असेल, या सगळ्या गोष्टींमुळे जर दोन जमात जातींमध्ये महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जर काही मतभेद निर्माण होत असतील तर आपण त्या अनुषंगानं त्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर लोक बाहेर येत आहेत तर त्याच्याकडे त्या गोष्टीचा पुनर्विचार झाला पाहिजे आणि न्यायाची बाजू आपण घेतली पाहिजे. न्यायाची भूमिका जी आपण ती घेतली पाहिजे. आपल्याला आठवत असेल की कोपर्डीमध्ये जे काही अतिशय दुर्दैवी प्रकार झाला, म्हणजे असं म्हणावं लागलं अजितदादा, आदरणीय अजितदादांना, की लाज वाटते आपण या सभागृहामध्ये निवडून आलेलो आहे आणि आपल्या महाराष्ट्रात असं होतंय. त्या अनुषंगाने जेव्हा असे प्रश्न विचारले गेले तेव्हा अपराधी हा अपराधी असतो, त्याचा जातीच्या वर ते नेण्याचं काहीच कारण नाही आहे. पण एखाद्या कायद्यामध्ये जर काही त्रुटी आल्या असतील तर त्या त्रुटीच्या अनुषंगाने आपण विचार केला पाहिजे. त्याचं एक उदाहरण आपल्याला देतो मी. 498A हा जो कायदा आहे, हा कायदा आपण महिलांच्या संरक्षणासाठी आणला, डोमेस्टिक व्हायलन्स पासून. पण नंतर असं बऱ्याच वर्षामध्ये असं लक्षात आलं की याचा गैरवापर जो आहे तो मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि मग त्या अनुषंगाने आदरणीय कोर्टाने त्याच्यामध्ये बदल घडवून आणलेत. याच्या संदर्भामध्ये अजून आपण विचार केला तर सेक्शन 307 जो IPCचा, त्याच्यामध्ये सुद्धा एखादा व्यक्ती आत्महत्या करतो, मग आत्महत्या केल्यानंतर त्याच्यावर 307, 309 सारखे आपण कलम लावायचे का बाबा. पहिले तो दुःखी आहे समाजापासून, त्याची जगण्याची इच्छा नाही आहे आणि मग त्याच्यामधनं तो वाचला तर त्याला आपण या सगळ्या प्रक्रियेत आणायचं का. तर मग राजस्थानमध्ये आपल्याला अशा अनेक घटना दिसल्या की अनेक अशा महिलांना हुंड्यासाठी, त्या तत्सम फायद्यासाठी आत्महत्या करायला लावण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा आदरणीय सुप्रीम कोर्टाने नंतर 2008 मध्ये कायद्यात त्याच्यामध्ये बदल झाले पाहिजेत असं तुमचं थोडक्यात म्हणणं आहे. अर्थात नितेश राणे, या सगळ्या घटना ज्या वेळेला समोर येत आहेत, गेले काही काळ आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे या सगळ्या मुद्द्यावरती राजकारण ढवळून निघालेलं आहे. मोर्चे निघतायत, लाखोच्या संख्येने मोर्चे निघतायत. कोपर्डीच्या घटनेच्या अनुषंगाने मोर्चे निघालेले आपण बघतोय. हे सगळं पाहता या जी घटना, दुर्दैवी घटना घडलेली आहे कोपर्डीची, त्या घटनेचा आणि ॲट्रॉसिटी कायद्याचा काय परस्पर संबंध आहे असं तुम्हाला वाटतं? मंदारजी, एक समजून घ्या, जेव्हा कायदे बनवले जातात ते एका हेतूने बनवले जातात. एका समाजाला असेल किंवा व्यक्तीला किंवा एकंदरीत विषयाला न्याय देण्यासाठी, संरक्षण देण्यासाठी त्या कायदा त्या हिशोबाने बनवला जातो. आपल्या समाजामध्ये जेव्हा एक कायदा, चांगला कायदा येतो, एका हेतूने तो कायदा येतो, जेवढे त्या कायद्याचा फायदा घेणारे लोक आहेत, संरक्षण त्यांच्यासाठी दिलं जातं, त्याचबरोबर त्या कायद्याचा दुरुपयोग करणारे पण काही टक्के लोक
आपल्याकडे आहेत. आता जसं लोंढेजींनी 2-3 उदाहरणं दिली, तसंच मोठ्या प्रमाणामध्ये राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट जो कायदा आहे तो त्याचा फार मोठा गैरफायदा आज सगळ्या पद्धतीने होताना आपल्याला दिसतोय. तर माझं बोलण्याचं एवढंच आहे की जी कोपर्डीला जी घटना घडली, आज अगर दलित समाजाच्या संरक्षणासाठी तो कायदा आणला जातो. आमची सगळ्यांची एक स्पष्ट सरळ भूमिका आहे की बाबा दलित समाजावर कोणीही अन्याय, कुठलाही अन्याय होऊ नये, आणि अन्याय होत असेल तर आम्ही पण त्याच्या विरोधात लढण्यासाठी तयार आहोत आणि सज्ज आहोत. पण त्याचबरोबर जेव्हा त्या अॅट्रॉसिटी कायद्याचा काही टक्के जेव्हा दुरुपयोग होतो, अशा घटना जेव्हा समोर येतात, कोपर्डी सारख्या अन्य घटना येतात, जसं आदरणीय पवार साहेबांनी हा जो वाक्य किंवा ही जी स्टेटमेंट दिली आहे त्याच्यात तथ्य आहे. तुमचे जे आज कार्यक्रमाचा जो काही विषय आहे की त्याच्यात राजकारण बिलकुल नाही मंदारजी. मी विधिमंडळामध्ये जेव्हा कोपर्डीच्या वर जेव्हा विषय आला, आम्हाला विधानसभेमध्ये चर्चेला आम्ही आणला, तेव्हा त्या माझ्या भाषणामध्ये तुम्ही रेकॉर्डवर पहा, मी तेव्हाही सन्मान्य समोर बसलेल्या राज्यकर्त्यांना हे सांगायला प्रयत्न करत होतो की हे अंडरकरंट जो आहे, जो एक ज्वालामुखी आज महाराष्ट्रामध्ये पेटतोय, त्याला ओळखा, त्याला आता योग्य वेळ थांबवा. मराठा समाज आज मोठ्या प्रमाणामध्ये अस्वस्थ आहे. तो कुठे ना कुठेतरी त्याच्यावर अन्याय झाला असं त्याला वाटतं. गेली 2 वर्ष पहिले तर आरक्षणाच्या निमित्ताने तो अस्वस्थ आहे, तो नाराज आहे. त्याचबरोबर अशा पद्धती जेव्हा घटना घडतात तेव्हा आणि त्यांना कुठे न्याय मागायला जेव्हा जागा राहत नाही, कोण न्याय द्यायला पाहत नाही, तेव्हा तुम्हाला जे काही मोर्चे काल बीड, उस्मानाबाद असेल, औरंगाबाद असेल, ज्याप्रमाणे मध्ये मोठे मोर्चे निघतायत त्याच्यात नेता कोण नाही समजून घ्या. समाजाचे मोर्चे निघतायत, म्हणजे कुठे ना कुठेतरी मराठा समाज आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय, काहीतरी संदेश द्यायचा प्रयत्न करतो, हा आपल्याला समजलं पाहिजे. हेच मी राज्यकर्त्यांना समजवलं. पण मला तिथे अक्षरशः संबंधित मंत्री उठले आणि सांगितलं की नाही तुम्ही कुठल्याही समाजाबाबतीत इथे बोलू नका. मला साहेब समाजाबाबतीत नाही बोलत. आज अगर आपण योग्य वेळी राज्य सरकारने हा थांबवला नाही विषय, तर उद्या आपल्या हातातून निघून जाणार हा विषय. मग आपण जेव्हा महाराष्ट्रामध्ये वातावरण बिघडेल तेव्हा त्याचे जबाबदार पण आपण सगळेजण असू, असं मी ठणकावून तिथे सांगितलेलं. पण तरी पण त्याचं काही पुढे झालं नाही. नक्की आज जो ह्या कायद्याबद्दल आदरणीय पवार साहेब बोलले, ती भावना नाही मंदारजी, 30 सेकंड मला द्या, 30 सेकंड. माझं म्हणणं पवार साहेब जे वाक्य बोलले आहेत ना, ती भावना मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि आम्ही दुरुस्ती हा शब्द आहे, आम्हाला तो कायदा तो रद्द करावा, तो सगळा विषय ना. आम्हाला कायद्यामध्ये योग्य ती दुरुस्ती आणा, ताकि योग्य पद्धतीने योग्य लोकांना तो फायद्याचा राहील, तो त्या वापरला जाईल. जे जे लोक त्याचा गैरफायदा घेत आहेत त्या गैरफायदा थांबला पाहिजे, कारण त्यामुळे समाज उद्ध्वस्त पण होण्याचं किंवा कोणाचं कुटुंब पण उद्ध्वस्त होऊ शकतं. असेही उदाहरणं आपल्या समोर येत आहेत. पुन्हा विवेक चव्हाण, काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या चर्चेच्या अनुषंगाने? मंदारजी, आदरणीय शरद पवार साहेब जे म्हणले त्यामध्ये दलितांना निश्चितच काही आश्चर्य वाटत नाही. कारण शरद पवार साहेबांच्या जे मनामध्ये होतं ते त्यांच्या आज ओटामध्ये आलेले. दुसरा मुद्दा असा आहे की अॅट्रॉसिटी ऍक्ट रद्द करण्याची मागणी म्हणजे नॉन दलित लोकांची लिडरशिप इस्टॅब्लिश करण्याची. नाही विवेक चव्हाण साहेब, मी तुम्हाला इथे थोडं दुरुस्त करतो. मदत बोलण्यासाठी तुम्ही मला थोडंसं माफ करा. दुरुस्त करा असं म्हटलेलं आहे, रद्द करा असं म्हटलं नाही. आता नितेश राणेंजींनी पण सांगितलं की रद्द करा असं आमचं म्हणणं नाही, उलट कडक करा. पण जे लोक अन्याय करतात आहेत त्यांनाच तो लागला पाहिजे, त्याचा गैरवापर झाला नाही पाहिजे, अशा पद्धतीची ती मांडणी आहे. त्यामुळे कृपा करून मला आपली विनंती आहे की आपण अशा पद्धतीने त्याची मांडणी करू नका. आम्ही सगळेजण जिथे अन्याय होईल तिथे आम्ही सगळेजण पेटून उभं राहू. विवेक चव्हाण तुमचं बोलणं. लोंढे साहेब, मी तुमचाही आदर करतो आणि पवार साहेबांचाही आदर करतो, परंतु फक्त दलित लोकच कायद्याचा दुरुपयोग करतात असं वारंवार सातत्याने महाराष्ट्रामध्ये म्हणून तमाम दलित जनतेची तुम्ही प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करू. नाही विवेकजी मी पूर्वी येऊ ना, तुमच्याकडे येतो ना, त्याच्यानंतर त्यांना पूर्ण करू. नाही, दलित समाजाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे. आता 353 कलमाचा आम्ही म्हणतो गैरवापर होतो, सर्व राजकीय कार्यकर्ते म्हणतात गैरवापर होतो.
माहिती अधिकाराचा कार्यकर्ते गैरवापर करतात असं सरकारी कर्मचारी म्हणतात. मग प्रत्येकमध्ये तुम्ही दुरुस्ती करणार का? तुम्ही त्या लोकांना कधी नावं ठेवली का? फक्त ॲट्रॉसिटी ॲक्टच्याच बाबतीमध्ये तुम्ही दलित लोक गैरवापर करतात असं सांगून संपूर्ण महाराष्ट्राच्या पटलावर दलितांची बदनामी करता, त्यांची प्रतिमा मलिन करता. त्यामुळं हाच ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये गुन्हा आहे. आणि राहिला प्रश्न दलितांच्या अत्याचाराचा, ज्यावेळेस कैरलांजी झालं, महाराष्ट्रापासून पार आंतरराष्ट्रीय पातळीवर संपूर्ण दलित जनता रस्त्यावर आली. पूर्ण महाराष्ट्रामध्ये 35 लाख लोक दलित जनता दलित अत्याचाराच्या विरोधात रस्त्यावर आली. आर पाटील त्यावेळेस तुमचे उपमुख्यमंत्री होते, गृहमंत्री होते. त्यांनी दलितांच्या न्याय हक्काच्या भावना समजून न घेता त्यांनी दलितांना नक्षलवादी म्हणून पुन्हा प्रतिमा मलिन करून दलितांना अत्याचाराच्या याच्यामध्ये बसले. आमचंही म्हणणं आहे की ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये सुधारणा झाली पाहिजे, दुरुस्ती झाली पाहिजे. पण काय दुरुस्ती झाली पाहिजे? CRPCने सांगितलं की फोनवर तुम्ही जर खबर दिली, तुम्ही एक लेखी अर्ज दिला तर 154 प्रमाणे त्याचा FIR दाखल झाला पाहिजे. परंतु गावखेड्यातला शहरामधला दलित माणूस ज्या वेळेस पोलीस स्टेशनमध्ये जातो त्याची FIR नोंदवून घेतली जात नाही, तर त्याचा लेखी अर्ज घेतला जातो. 6-6 महिने इन्क्वायरीला लावतात आणि यामध्ये त्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कोणतीच कारवाई होत नाही. त्यामुळं ॲट्रॉसिटी ॲक्ट सक्त अंमलबजावणी करावी, यासाठी सुधारणा झाली पाहिजे, दुरुस्ती झाली पाहिजे. आणि याच्यासाठी शरद पवार साहेबांनी पुढाकार घ्यावा. आम्ही दलित सर्व जनता शरद पवारांच्या बरोबर आहोत. विवेक आणि चव्हाण राहिला प्रश्न हा- तुम्हाला एक थेट प्रश्न आहे. विवेक चव्हाण, तुम्हाला एक थेट प्रश्न आहे की ॲट्रॉसिटी कायद्याच्या संदर्भामध्ये आतापर्यंत गैरप्रकार झालेच नाहीत असं तुम्हाला म्हणायचंय का? यांनी एक उदाहरण द्यावं. ज्युडिशरी सिस्टीम ही लोकशाही व्यवस्थेचा फार मोठा भाग आहे. एकाही कोर्टामध्ये दलितांनी ॲट्रॉसिटी ॲक्टचा दुरुपयोग केलाय असं एकही उदाहरण नाही. फक्त हे म्हणतात म्हणून आम्ही मान्य करायचं का? दलितांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. आज आमच्या पोरांना शाळेमध्ये यांनी प्री एज्युकेशन माफ केलंय असं घटनेने आम्हाला सांगितलं. पण आता आम्ही पाहतो तर आमच्या पोरांना फी भरता येत नाही म्हणून आमची कोट्यावधी पोरं या देशामध्ये शाळाबाई आहेत. 9 वर्ष दलितांना स्कॉलरशिप नाही. ठीक आहे, आपण आपल्यासोबत सामाजिक न्याय मंत्री आहेत, त्यांच्याकडे येऊया. पण तत्पूर्वी तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, तुमचं म्हणणं आहे की अशा प्रकारे दुरुपयोग केल्याचं कुठलंही उदाहरण नाहीये. त्या मुद्द्याकडे पण आपण येऊया. पण तत्पूर्वी सुनील कदम, नेमकं हे जे एक वातावरण तयार झालेलं आहे गेल्या काही काळामध्ये आणि कोपर्डीच्या घटनेचा त्याला एक जी सुरुवात म्हटली जाते की त्या घटनेच्या नंतर हा सगळा जो नितेश राणे म्हणाले की एक प्रकारे त्या समाजामध्ये असंतोष आहे आणि ती खतखत आता या निमित्तानं बाहेर येते. हे सगळं जे लॉजिक आहे, जे कारण सांगितलं जाते ते तुम्हाला पटतंय का? नाही, कोपर्डीचं बॅकग्राऊंड जर पाहिलं तर कोपर्डीचा आणि अट्रॉसिटी ऍक्टचा काय संबंध आहे मला कळत नाही. अजिबात काही संबंध नाहीये. तरी सुद्धा तो कुठून ना कुठून कसा ना कसा तो संबंध आणून कुठेतरी ते जोडलं जात आहे. तिथं त्या मराठा मुलीवर जो अत्याचार झाला तो अत्यंत आउटरेजियस आहे. तो त्याची निंदा करतो, अनफॉर्च्युनेट आहे. आणि सगळे दलित मला असं वाटतं की नाही, सगळे दलित नेते बलात्कार झालेल्या मुलीची जात आपण बघायलाच नकोय, बघायला नकोय. ती कुठल्या पण ही ज्या प्रकारे पाहिली जाते हे भयानक आहे. आणि ज्या प्रकारे इकडचे नेते, मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला दलितांवर अत्याचार झाले त्या ठिकाणी शरद पवार साहेब किती वेळा किती ठिकाणी गेले, खैरलांजीला गेले का, सोनईला गेले का, हा मुद्दा नाही. मुद्दा हा आहे की हे का पेटवलं जात आहे. शरद पवार म्हणजे हे अतिशय मोठं एक नेतृत्व आहे, जाणता राजा वगैरे वगैरे आपण सगळे म्हणतो. पंतप्रधान पदाचे ते उमेदवार होते, आम्ही एकेकाळी फॅन होतो त्यांचे. परंतु त्यांनी राजकारण एवढ्या खालच्या लेवलला आणणं, त्याचं उदाहरण देतो. आणि गेले 5-6 महिन्यामध्ये जर तुम्ही घटना पाहिल्या, संभाजीराजे भोसलेंच्या सत्कार समारंभात काय म्हणाले ते पंतप्रधान, म्हणजे कोण कोण पेशव्यांचं त्यांनी हे केलं का, एक उदाहरण काढलं. राजू शेट्टींच्या विरोधात काय केलं त्यांनी, म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते जात काढायला लागलेत आणि जातीवरून ते राजकारण करू लागलेत. पवार साहेब म्हणजे जे 78चे
1978 सालचे शरद पवार साहेब आणि आत्ताचे शरद पवार साहेब याच्यामध्ये हे तुलनात्मक प्रचंड मोठा फरक दिसतोय. आणि हा फरक काय येतोय? आज हा फरक येण्याचं कारण काय? ही त्यांची ही अवस्था कशामुळे आली आहे? आज त्यांच्या हातातनं महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठेही काही घडलं तर शरद पवार साहेबांनी घडवलं किंवा पवार साहेब न बोलता इतरांना बोलते करायचे. पण आज पवार साहेब स्वतः बोलायला लागलेत. हे अत्यंत आणि ते बोलताना काय बोलायला लागलेत तर ते जातीवरनं राजकारण करू लागलेत. परंतु मला असं म्हणायचंय की हे त्यांचं कोणतं फेल्युअर आहे? त्यांना मराठा आरक्षण देता आलं नाही. नारायण राणे कमिटी नेमली, त्यातनं काही निष्पन्न झालं नाही. मराठा त्यांच्यावर चिडलेत. मराठ्यांनी भाजपला मतदान केलं आणि हे मतदान जे फिरलंय आणि शेवटी यांच्याकडे काय होतं? मराठा स्ट्रॉंग मॅन हीच त्यांची काय म्हणतो आपण ओळख होती. आणि ही ओळख कुठंतरी त्यांच्या हातून निष्ठच चालली आहे. आणि म्हणून हा जो प्रयत्न आहे हा अत्यंत दुर्दैवी प्रयत्न आहे. असा प्रयत्न पवार साहेबांकडनं अजिबात अपेक्षित नाहीयेत. पवार साहेबांनी इथं फुले शाहू आंबेडकर या विचारधारेला किंवा पुरोगामी म्हणून पवार साहेबांना ओळखलं जातं. परंतु पवार साहेब स्वतःची आता ओळख स्वतः विसरतायत की मुद्दामून करतायत हा एक प्रश्न आहे. या प्रश्नाकडे एक मिनिट त्याला कारण मी का सांगतोय की कोपर्डीचा काही संबंध नसताना त्यांनी हे अॅट्रॉसिटीचं हे केलं. म्हणजे राज ठाकरे मागे एकदा राज ठाकरे कोपर्डीला जाऊन आले, त्यांनी हेच विधान केलं. आज पवार साहेब म्हणजे एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व राज ठाकरेच्या लेवलला उतरलं हे या महाराष्ट्राला खरोखर सांगतो तुम्हाला बघवत नाही. आणि महाराष्ट्राचं आपण कोणत्या दिशेनं पवार साहेब घेऊन चाललेत परंतु त्या दिशेनं जात जातात याचा परिणाम एक मला वाईट मी येतो की मराठा समाज एक सांगतो मराठा समाज प्रचंड प्रमाणामध्ये यामुळे आयसोलेट होणार आहे. SC ST OBC कडनं तो आयसोलेट होईल, तो ब्राह्मणांकडनं तो आयसोलेट होणार आहे आणि मराठा समाजाचा खरं म्हणजे याच्यामध्ये नुकसान होणार आहे. आणि नुकसान केलं जात आहे हे मराठा समाजाला आता मराठा समाज सुद्धा तो तेवढा दुधकुळा राहिला नाही की यांनी काहीतरी म्हणावं आणि त्या मार्गाने त्यांनी जावं. ते या मार्गाने जाणार नाहीत. कारण आज मराठा समाजामध्ये पण फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा बऱ्यापैकी रुजलेली आहे. आम्ही खेड्यात गावात जातो आणि त्यावेळेला तिथं बघतो अनेक संघटना आहेत. त्याच्यामध्ये ज्या संघटनेच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकर म्हणजे पुरोगामी विचार हा मराठा समाजाला आज पटलेला आहे आणि तो कुठंतरी तिथं रुजतोय हे दिसताना आपल्या हातातलं जे काही एक स्ट्रॉंग वोट बँक होती ती जाताना पवार साहेबांना दिसते. किंवा ती आता नितेश राणे जे म्हणाले त्यातनं असं दिसतंय की काँग्रेसलाही ती भीती वाटायला लागली कारण त्यांना आरक्षण देता आलं नाही. आपण या राजकारणाच्या भागावरती चर्चा करूया. तत्पूर्वी राजकुमार बडोले, या सगळ्या चर्चेमध्ये पहिली प्रतिक्रिया तुमची समजून घ्यायची आहे कारण महाराष्ट्रातलं राजकारण आणि खरं तर समाजकारण एकूण सामाजिक परिस्थिती या सगळ्या जातीच्या अवतीभोवती फिरताना आता जी दिसते त्यावरून तुम्ही तुमचं पहिलं मत काय द्याल? मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आता जे सुरू आहे तर निश्चितच ते या पुरोगामी महाराष्ट्रासाठी तेवढं चांगलं नाही मला वाटते. भारतीय संविधानाच्या मूलभूत अधिकाराच्या परिच्छेद 17 मध्ये जर आपण पाहिलं तर त्या काळामध्ये बाबासाहेबांनी घटनेमध्ये लिहिलं होतं की जे जातीवाद आहे हे अपराध आहे आणि ते या देशातून समूळ नष्ट झाला पाहिजे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर त्याच्या साधारणतः 4 दशकाच्या नंतर 1989 मध्ये अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा आला. म्हणजे मानवी हक्काचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर या देशामध्ये अॅट्रॉसिटीचा कायदा येतो. याचा अर्थ 4 दशक या 4 दशकामध्ये दलितांवरचे अनुसूचित जातीवरचे अनुसूचित जमातीवरचे अत्याचार झाले. सारं काय पाहायला गेलं युनायटेड नेशन्सनं त्याच्यानंतर जो अहवाल दिला त्याच्यानंतर हे सारं काही अॅट्रॉसिटी आली. आता त्या अॅट्रॉसिटीच्या दुरुस्तीच्या संदर्भात आता जे 14 एप्रिल 2016ला जो कायदा आला मला वाटते कोपर्डीची घटना ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. अशा पद्धतीने जर समाजात निश्चितच आम्ही सर्व त्याचा निषेध करतो की अशी घटना या पुरोगामी महाराष्ट्रात होता कामा नये. परंतु अॅट्रॉसिटीचा संबंध कोपर्डी घटनेशी जोडणं मला वाटतं हेच दुर्दैव आहे या देशात. हजारो वर्ष जो समाज खऱ्या अर्थानं जातीच्या नावानं धर्माच्या नावानं ज्याला जाता येत नव्हतं. मी लहानपणी अनुभवलं आहे. लहानपणी मारुतीच्या पारावर जाताना माझी माय मला दुरून दाखवायची का त्या मंदिरात जाता येत नाही. त्याला खूप वर्ष झाली नाहीत आता. म्हणजे ही परिस्थिती अजूनही खेड्यापाड्यामधली परिस्थिती बदलली नाहीये.
त्याच्यानंतर ॲट्रॉसिटीचा कायदा रद्द करणं किंवा ॲट्रॉसिटीच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करणं. आता जो नवीन कायदा आले त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये एवढं काही त्याच्यामध्ये खूप दिलेलं नाही. 1989 पासून अनेक प्रकरणं होत आहेत. दलितांवरचे ग्रामीण भागातले अत्याचार म्हटलं तर अजूनही कमी झालेले नाही आहेत. त्याच्यामध्ये कन्व्हिक्शन रेट जरी कमी दिसत असला तरी प्रत्यक्ष, कारण ती मानसिकता बनलेली आहे जातीची, ती जात आमच्यापासून अजूनही सुटत नाही. आणि म्हणून बऱ्याच वेळा होतो का जो अधिकारी आहे, जो त्या ठिकाणी तपासणी करणारा अधिकारी आहे, तो तरी योग्य रीतीने तपास करतोय का त्याचा. बरेच कारण आणि कन्व्हिक्शनची रेट कमी असण्याचं कारण ते पण कारण असू शकतात. परंतु ॲट्रॉसिटीज रद्द केली जावी किंवा त्याच्यामध्ये आता बदल करण्यात यावा हे ज्या इथं बोललं जाते मला वाटते दुर्दैवी आहे. आणि हे कुठतरी राजकारणाचं ध्रुवीकरण ज्या पद्धतीनं करण्याचं जातीच्या नावानं, जात तुटली पाहिजे, जाती अंताची लढाई आम्हाला लढायची आहे, तर जातीचं ध्रुवीकरण जे केलं जाते मला वाटते अत्यंत दुर्दैवी घटना या ठिकाणी होत आहे असं मला या ठिकाणी म्हणावं वाटतं. एक छोटासा ब्रेक घेतो. सगळ्यांचं म्हणणं आहे, सगळ्यांचं म्हणण्यापेक्षा आता सामाजिक न्यायमंत्री म्हटलेत की जातीचं ध्रुवीकरण केलं जातंय, राजकारण केलं जातंय. खरंच राजकारण केलं जातंय का? कारण काही आरोप त्यानिमित्तानं लागलेले आहेत. त्याची उत्तर आपल्याला नितेश राणे आणि अतुल लोंढे यांच्याकडून घ्यायचे. छोट्याशा ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू ठेवू. पुन्हा एकदा स्वागत. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय. महाराष्ट्रामध्ये जातीय ध्रुवीकरण सुरू आहे का, राजकारण सुरू आहे का, या अनुषंगाने आपण प्रश्न विचारला होता. अर्थात आपल्या 5 पैकी 3 मान्यवरांचं म्हणणं आहे की जातीय ध्रुवीकरणाचा प्रयत्न सकृतदर्शनी होताना दिसतोय. आपले प्रेक्षक काय म्हणतात ते आधी तत्पूर्वी बघूया. शिवाजी अंबाडे म्हणतात विचार झाला पाहिजे, काळानुरूप कायदे जाचक ठरतात, 2 समाजात तेढ निर्माण होते. विजय पिसाळ म्हणतात राजकारणात धुरळा उडवून देणं आणि मतांचं ध्रुवीकरण करणं म्हणजे पवार नीती. माणिक परदेशी म्हणतायत पुनर्विचार व्हावा, असंच सकारात्मक राजकारण असलं पाहिजे. प्रवीण साळवे म्हणतायत शरद पवार हे नेहमीच जातीचा मुद्दा घेऊन राजकारण करतात, जाहीर भूमिका कधीच घेत नाहीत. सचिन आहेरकर म्हणतायत पवारांचं कोणतंही विधान अर्थ, सत्ता आणि तथ्य या त्रिसूत्रीवरती अधोरेखित असतं. या सगळ्या आपल्या बोलक्या प्रतिक्रिया प्रेक्षकांच्या. आणि अर्थात अतुल लोंढे, ज्या पद्धतीनं आतापर्यंतचं आपलं जे वक्तव्य आपण आलेली समोर बघतोय त्या वक्तव्यांमधून एक दिसतंय की जातीय ध्रुवीकरणाचा प्रयत्न किंवा राजकारण होताना दिसतंय असं त्यांचं मत आहे. काय तुम्ही त्याच्यावर प्रतिवाद करा? असं आहे मंदार की आता सुनीलजी बोलले किंवा सामाजिक न्यायमंत्री बडोले साहेब बोलले. बडोले साहेब आमच्या भागातलेच आहेत, त्यांना त्या सगळ्या गोष्टींची कल्पना आहे. जातीचं राजकारण कशाला म्हणायचं? तर जातीचं राजकारण मुझफ्फरपूर दंगल घडवून आणून UP मध्ये कशा आपल्याला सीट्स मिळाल्या पाहिजे, हिंदूंचं ध्रुवीकरण कसं करायचं, संपूर्ण निवडणुकांमध्ये ध्रुवीकरण कसं करायचं त्याला म्हणतात. धनगरांचं आरक्षण आम्ही 15 दिवसात देऊ असं म्हणण्याला म्हणतात. आम्ही ते आरक्षण, मराठ्यांचं आरक्षण पहिलेच देऊन टाकलं होतं. त्याला म्हणत नाही, ऐका ना, त्याला जातीचं राजकारण ऐका ना. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट अशी आहे दुसरी की धनगरांचं आरक्षण दिल्यानंतर मराठ्यांचं आरक्षण हे कोर्टामध्ये अडलं. कोर्टामध्ये अडल्यानंतर काय केलं तर धनगरांचं आरक्षण इतके दिवस ते देऊ शकले नाहीत. मग त्यांनी महात्मेंची नेमणूक केली राज्यसभेवर. महात्मेंचा आणि राजकारणाचा किंवा फार मोठ्या प्रमाणावर सामाजिक जीवनाचा जास्त हे नाही आहे, प्रभाव नाही आहे, कारण की ते एक ऑप्थाल्म आहे, मला माहिती आहे, माझ्या शहराचे आहे ते. तरी त्यांना नेमलं. नंतर जानकरांना मंत्रिपद दिलं. संभाजी महाराजांचा बीजेपीचा फारसा काही संबंध नव्हता. मराठा आरक्षणासाठी ते महाराष्ट्रभर फिरले. तत्पूर्वी 2009 मध्ये आम्ही त्यांना तिकीट दिलं होतं कोल्हापुरातनं. मग त्यांना राज्यसभेवर पाठवलं. ते सगळं राजकारण म्हणजे ते अतिशय म्हणजे जातीविरहित आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये चित्र बदलत असताना, समाज समोरासमोर येत असताना आपण सर्वांचा सारासार विचार केला पाहिजे. याच्यामध्ये जातीय तेढ आपल्या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली नाही पाहिजे. म्हणून सकारात्मक दृष्टीनं प्रयत्न केला पाहिजे. आणि अन्याय झाला असेल तिथे कडकपणे कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि कोणावर विनाकारण अन्याय होण्याचं कारण नाही आहे असं म्हटलं असताना त्याला काहीतरी जातीचं राजकारण करणे असं म्हणायचं. आणि वारंवार ज्या शरद पवार साहेबांना 50 वर्ष ज्यांनी महिलांना आरक्षण दिलं, ज्यांनी महिलांना त्यांचे एक व्यक्ती म्हणून जगण्याचे अधिकार दिले, ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये सत्ता गमावली 95 मध्ये, काही आता साहेब सातत्यानं सत्तेत नाही राहिले, 80 ते 86 ते सत्तेत नव्हते, त्याच्यानंतर 95 ते 99 सत्तेत नव्हते, आताही आम्ही सत्तेत नाही आहे. पण 93 साली साहेबांनी जेव्हा नामविस्ताराचा निर्णय घेतला तो राजकीय भूमिका मोजली, त्यांनी राजकीय किंमत मोजली त्या गोष्टीसाठी. महिलांना जे शाहू फुले आंबेडकरांचं जे काम होतं
जे फुल्यांचं काम होतं ते फुल्यांचं काम खऱ्या अर्थानं पवार साहेबांनी या महाराष्ट्रात पुढे नेलं. त्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून द्यायच्या आणि एक सामान्य घरातला माणूस या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला बाजीराव पेशव्यानंतर कोणीतरी दिल्लीच्या तख्तावर बसू शकत होतं, असे पवार साहेब होते तर त्यांचे पाय खाली ओढायचे. म्हणजे एकदा हे स्वतः यशवंतराव चव्हाण संदर्भामध्ये इंदिरा गांधींनी म्हटलंय की खेकडे आहे महाराष्ट्रातली लोक, हे मराठी माणूस कधीच त्या दिल्लीच्या तख्तावर बसू शकणार नाही, कारण आपण इथून त्यांचे पाय ओढतो. म्हणजे खेकड्याची उपमा ही आपण नाही दिली आहे, कोणी दुसऱ्या लोकांनी दिलेली आहे. आणि त्याच्यामुळे कसं होतं की एक 50 वर्ष राजकारणामध्ये राहत असताना शेतकऱ्यांसाठी आपण निर्णय घेतो, महिलांच्या संदर्भामध्ये आपण निर्णय घेतो, काही निर्णय घेतो आपण, त्या निर्णयामध्ये सगळेच लोक खुश होतील असं नाही आहे, काही लोक नाराज होतात. पण नाराज होत असताना आपण प्रतिक्रिया मांडत असताना आपल्या राज्यातलं एवढं मोठं नेतृत्व, एवढं मोठं त्याचं कर्तृत्व असताना आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर आपण आपल्या नेतृत्वाला कुठेतरी कमी लेखतो, याचा सुद्धा विचार केला पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगतो, याच्यामध्ये कुठल्या जातीचा काही प्रश्न नाही आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आपल्याला अशाच पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे, सगळ्यांना सामंजस्यानं आपण सोबत घेतलं पाहिजे आणि सोबत घेऊनच पुढे गेलं पाहिजे. एखादी गोष्ट म्हटली म्हणजे ती रद्द करा, हा तुम्ही काढलेला अर्थ आहे, हा मीडियाने काढलेला अर्थ आहे. मीडियाने काढलेला नाही, रद्द असं म्हटलं नाही, काढलेला नाहीये, असं म्हटलेलं नाही. पुनर्विचार करावा, त्यामध्ये बदल करावे, अशाच या वक्तव्याच्या पुनर्विचार करावा. तो या संदर्भामध्ये संबंध कोपर्डीशी काय आहे की याचा आम्ही शोध घेतोय, मीडियामुळे आम्हाला शोध घेतोय, कोपर्डीशी काय शेवटला मुद्दा मांडतो मी. कोपर्डीची जेव्हा घटना झाली त्यावेळेस आम्हा प्रवक्त्यांसहित सर्व ज्येष्ठ नेत्यांची जेव्हा बैठक झाली तेव्हा असं ठरलं की आपण तिथे जाऊन हे स्टेटमेंट आहे, अपराधी हा अपराधी असतो, तो कोणत्याही जाती धर्माचा नसतो, अपराध जो केला असेल तो जेवढा जघन्य अपराध आहे त्याला त्याची सजा तशीच मिळाली पाहिजे. आणि आपल्या माहिती करता सांगतो, आदरणीय वळसे पाटील साहेब जेव्हा कोपर्डीला गेले होते, नगरला जेव्हा सभा झाली तेव्हा त्या सभेमध्ये सर्व एवढा मोठा समुदाय समोर असताना त्यांनी सांगितलं की अपराधी हा अपराधी आहे, त्याला कोणीही जातीच्या याच्यावर जाऊ नये, अपराध्याला कडक मधली कडक सजा झाली पाहिजे. हे त्यावेळेसचे त्या परिस्थितीमधले स्टेटमेंट आहेत. एवढं सगळं बाजूला करून आपण अशा पद्धतीने जर त्याची मांडणी करत असाल तर मग समाज सुधारक म्हणून आपण समाजासाठी समाजामध्ये जे काम करतो त्याच्यामध्ये आपणच कुठेतरी तेढ निर्माण करून आपलं स्वतःचं नेतृत्व इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतो का, अशी सुद्धा मग शंका येते. एक 15 सेकंद फक्त. हे जे काही यांनी पवार साहेबांचं गुण गायलं ना, गुण नाही गायलं, वस्तुस्थिती सांगितली आपल्याला. वस्तुस्थिती नाहीये का? अहो पवार साहेब खरोखर असे आहेत, त्याच्यापेक्षा मी जास्त तुम्हाला सांगितलं असतं. 1.5 मिनिटामध्ये तुम्ही जे सांगितलं ना, पवार साहेब याहीपेक्षा मोठे आहेत. हेच तर आम्हाला सांगायचंय. पवार साहेबांसारखा पुरोगामी नेता या महाराष्ट्रामध्ये नाही, हे आमचं म्हणणं आहे. आणि असे शरद पवार असे घसरले, हे आम्हाला वाईट वाटलं, हे दुर्दैवी आहे. घसरले नाही, हे दुर्दैवी आहे की आम्ही ज्यांना आम्ही पुरोगामी शाहू फुले आंबेडकर जबाबदारी आहे, सातत्यानं शाहू फुले आंबेडकर हे नाव घेणारे पवार साहेब आता अशा प्रकारे घसरले का, तर त्यांचा जो वोट बेस होता तो वोट बेस जाताना त्यांना दिसला. 71 पासून 66 वरून 44, फक्त 10 हे त्यांना 44 की 42 हा जो त्यांना घसरलेला जो त्यांची वोट बँक आहे, घसरलेला जो आधार आहे, तो आधारामुळे पवार साहेब गेली 5-6 महिने किंवा गेली 1.5 वर्ष जे वक्तव्य करतायत ते अत्यंत दुर्दैवी आहे. आणि ज्या प्रकारे महाराष्ट्राचं राजकारण ज्या दिशेने घेऊन चाललेत हे दुर्दैवी आहे, हे आम्हाला सांगायचं. राजकारण मुळे राजकीय आहे, याच्यामध्ये टेक्निकल एक तुम्हाला सांगतो, त्यांनी कधीही सांगितलं, किमान एकदा तरी, हे 2दा बोलले ते, एकदा तरी त्यांनी हे म्हणायला पाहिजे होतं की नेमकी दुरुस्ती काय करायची, कारण त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यासारखं काहीच नाहीये. इनफॅक्ट दुरुस्ती मगाशी ऍडव्होकेट विवेक चव्हाण म्हणाले ते अगदी बरोबर आहे. मी तुम्हाला अनेक उदाहरणं देतो की ज्याच्यामध्ये केस नोंदवायला जातात लोक, 50% वेळेला केस नोंदवलीच जात नाही अॅट्रॉसिटी म्हणून. याची तुम्हाला गैरवापर केला जात नाही असं तुमचं म्हणणं आहे, गैरवापर केला जात नाही असं तुमचं म्हणणं आहे. नाही, गैरवापरापेक्षा किंवा धमकी दिली जाते, त्याच्यावर ब्लॅकमेलिंग केलं जातं, त्याच्यामध्ये सुद्धा ही राजकारणी मंडळी अनेक आहेत. कारण राजकारणी मंडळी यांना पुढे घेऊन त्याचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे हा गट आणि तो गट तो भाग वेगळाच आहे. परंतु मला जे सांगायचंय की मुळात इथं केसच नोंदवली जात नाही, तो ऑफिसर ऑन ड्युटी जो आहे त्याच्या चुकीमुळे या गोष्टी घडतायत. त्या कायद्यामुळे अजिबात असं होत नाही. हे पोलीस तिथं करतात, पोलीस ऑन ड्युटी जे असतात ना त्यांच्यामुळे त्याचा गैरवापर. फक्त 10 सेकंद. एक मिनिट, नितेश राणे तुमचं याच्यावरती काय म्हणणं आहे? नितेश राणे. मंदारजी, पहिला असा एक विषय मी स्पष्ट करतो या चर्चेमध्ये, कारण का उगाच गैरसमज पसरू नये अशी
माझी भूमिका आणि मला माहिती आहे इथे सगळ्यांचीच भूमिका तशी आहे की ॲट्रॉसिटी कायदा हा रद्द व्हावा ही आमची कोणाचीही भूमिका नाही. हम्म. किंवा असं कोण करायला हिंमत पण करत असेल तर त्याच्या विरोधात आम्हीही लढणार, की आम्ही लढू की आम्ही तर व्हायला देणार नाही. पण दुरुस्ती दुसरा कोणती असा करायची विषय ती तर आहे सांगावी की बाबा तो कायदा कोणती दुरुस्ती सक्षम करायची आहे अजून नेमकेपणा सांगा. नेमकेपणानं एक मिनिट. तुम्हाला दुरुस्ती कुठं सुचते, कारण तिथं दुरुस्तीला कुठं जागा नाही. असं आहे मंदारजी एक काम करा ना, मंदारजी एक काम करा ना, ह्यांना बाजूला घ्या, ह्यांचे एकट्याच्या अर्धा तासाचा इंटरव्ह्यू घ्या आणि आम्हाला नंतर बोलवा. नाही नाही, त्यांचा प्रश्न आहे, उत्तर दे ना. तुम्ही एकटंच दुरुस्ती बोलत नेमकी असतील कुठे तर करायची आहे? आपलं मत मांडायला वेळ प्रश्नाचं उत्तर नसेल द्या. तर ना वेगळा इंटरव्ह्यू घ्या ना. नाही नाही नाही, त्यांच्या प्रश्नाला बघा, एक मिनिट सुनील कदम, एक मिनिट त्यांना बोलू दे. मंदारचा आवाज मला वाटत नाही आणि तुम्ही IBN लोकमतचे नाही म्हणून मी तुम्हाला उत्तर देणार नाही. नाही नाही, नितेश राणे, दुसरा नितेश राणे, विषय तो नितेश कायदा राणे, आपण सक्षम बसलोय व्हावा चर्चा का? करायला, सक्षम- त्याच्यामध्ये तुम्ही आता त्याचं उत्तर त्यांचं देऊ मत शकता. असं आहे तर सक्षम झालाच पाहिजे. ऐकून घ्या ना, तुमचा एक लिंक असा तुम्ही विचारत होता की कोपर्डी घटनेवर याचं काय लिंक आहे, तर तिकडून जी काय माहिती त्या स्थानिकांची आमच्याकडे विधिमंडळात असेल की सगळ्यांपर्यंत आली आहे की ते जे गुन्हेगार होते ते लोक ॲट्रॉसिटी कायद्याचा हा धाक तिथे दाखवत होते त्या स्थानिक जनतेवर किंवा स्थानिकांवर. त्यामुळे हा विषय बाहेर आलेला आहे. म्हणजे ते कुठे ना कुठेतरी दुरुपयोग करत होते म्हणून कुठे पवार साहेब असतील किंवा अन्य लोक बोलतायत की बाबा ह्याचे काहीतरी ह्याच्यावर आपण लक्ष घालू. रद्द असेल किंवा सक्षम तर झालाच पाहिजे ना, दलित समाजाची भावना असेल तर सक्षम झालाच पाहिजे. पण तिकडे त्या कोपर्डी घटनेमध्ये असा विषय आला की बाबा ते लोक त्याचा धाक दाखवत होते, भीती निर्माण करत होते म्हणून हा विषय आज चर्चेला आलेला आहे. उगाचं राजकारण तावातावानी बोंबल नाही, हे जागा नाही ना त्या गोष्टी. आणि आरक्षण कोणी देणार नाही देणार तो आमचा विषय, तो आम्ही दिलेला. आता त्याच्यामध्ये टीका टिप्पणी करून आम्हाला इथे वेळ घालवायचा नाही. पण शेवटी हा जो सेन्सिटिव्ह विषय आहे समजून घ्या. अगर चर्चा आपण करतोय ना तर समाजामध्ये परिवर्तन करण्यासाठी ही चर्चा असली पाहिजे. राजकारण आम्ही पण नाही करत आहे, कोणच करत नाहीये. कारण का तुम्ही समजून घ्या मंदारजी, मोर्चे निघतायत, लोक अस्वस्थ आहेत, चिंतेत आहेत, भडकलेली आहेत. तर त्याला कुठे ना कुठेतरी राज्याला आपल्याला शांत करण्यासाठी आपण पावलं टाकली पाहिजे. सन्मान्य मंत्री महोदय पण इथे आहेत, मला विश्वास आहे तेही त्या दिशेने पावलं टाकतील. पण आपण सगळे जणांनी त्या दिशेने चाललो पाहिजे. पवार साहेब किती मोठे आहेत, ते का घसरले, मग हे काय, तो विषय इकडला नाही ना. कारण का कोणाच्या तरी घरातली मुलगी जाते, कोणाला तरी कोणावर आरोप होत आहेत, तू कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होतं, ह्याबद्दल आपण विचार केला पाहिजे ना. ह्याच्यामध्ये नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. एक मिनिट, नितेश राणे त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे तो त्या प्रश्नामध्ये ते म्हणतात की दुरुस्ती करायची झाली तर कुठे दुरुस्ती करावी, असं तुम्ही त्याच्यावरती काही विचार केलाय का, जर दुरुस्ती करायची परिस्थिती आली तर? एक समजून घ्या. माझं काय म्हणणं आहे ह्यांना दुरुस्ती कशी करावी, कुठली करावी, यासाठी सन्मान्य मंत्री महोदय आहेत किंवा मुख्यमंत्री महोदय आहेत, एक समिती गठन करावी, सगळ्यात संबंधित लोकांना एकत्र बोलवा, सगळ्यांचे विचार समजून घ्या. हे IBN लोकमतच्या अर्ध्या तासाच्या भेदडक कार्यक्रमाच्या बोलण्याचा चर्चा करण्याचा विषय नाही हा की लगेच 1-2 मिनिटात नाही, आपण दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा चर्चा केली या विषयावरती आतापर्यंत. सगळे विचार मंथन केला पाहिजे. याच्यामध्ये आपण तज्ञांना घेऊन 2-3दा बसलेलो आतापर्यंत. चर्चा झाली पाहिजे. कारण आणि माध्यमांवरती चर्चा का करता येणार नाही या विषयावर? त्याचं कारण असं आहे की चर्चा करण्याचा विषय नाही मंदारजी. नाही, का विषय नाही, कारण तिकडे एवढा तणाव निर्माण होतो, चर्चा का करायची नाही? राज्य सरकारने ते पावलं उचलली पाहिजे ना. नाही, मग तसं तुम्ही सांगा ना राज्य सरकारला, आम्ही चर्चा करायची नाही असं कसं म्हणता तुम्ही? उचलायचे असतील तर संबंध तुम्ही चर्चा केली पाहिजे ना. मी कुठे नाही बोलतो, तुम्ही बरोबर ऐका तरी. उगाच ओरडण्यासाठी ओरडत असाल तर त्याला काय अर्थ नाही. नाही, तुम्हीच म्हणताय की IBN लोकमतच्या या कार्यक्रमामध्ये चर्चा करा ना, इथे बसून चर्चा करा ना. मी कुठे नाही बोलतोय, चर्चा करा. हो, तुम्ही चर्चा करा, चांगली गोष्ट आहे. पण त्याचबरोबर राज्य सरकार, आम्ही पुढाकार घेऊ ना, आम्ही बोलू राज्य सरकारला काय बाबा तुम्ही समिती गठन पण करा, तिथे पण वेगवेगळ्या तज्ञांना बोलवा, सगळ्या लोकांना बोलू. शेवटी आज एक कायद्यामध्ये दुरुस्ती करायची असेल किंवा कोणाचं समाधान करायचं असेल तर त्याची काही पावलं आहेत, ती पावलं उचलल्यानंतर राजकुमार बडोले नितेश राणे जे म्हणतायत तशी काही पावलं उचलण्याची तुमची मानसिकता आहे का राज्य सरकार म्हणून? मला या संदर्भात तेवढंच म्हणायचं आहे की आत्ता हा 2016ला जेव्हा कायदा झाला आणि कायदा झाल्यानंतर संसदेमध्ये याच्यावर विस्तृत चर्चा पण झाली. मला वाटते काँग्रेसची बरीच मंडळी, आदरणीय, मी मागाशी ते पाहिलंय की बऱ्याच मंडळीने त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि ज्या काही त्याच्यामधल्या दुरुस्त्या झाल्या त्याला त्या सर्वानुमते झाल्यात. कायदा जेव्हा आता
14 एप्रिल 2016 जेव्हा हा कायदा नव्यानं आला तेव्हा त्याच्यावर विस्तृत चर्चा संसदेमध्ये झाली. त्याच्यानंतर तो कायदा आला आणि कुठं पण आम्ही पण विधानसभेमध्ये असतात, नितीशजी पण आहेत. आपण एखादा विषय जेव्हा विधानसभेमध्ये किंवा संसदेत आणतोय तर त्याच्यावर विस्तृत चर्चा केली जाते. त्याच्यातले काय त्याचे परिणाम असतील, दुष्परिणाम असतील, त्या सर्वांवर चर्चा करूनच तो नंतर त्याचं कायद्यात रूपांतर होते. आणि म्हणून मला वाटते त्याच्यामध्ये विस्तृत चर्चा झालेली आहे आणि विचारपूर्वक तो कायदा जो आहे आता नव्यानं तो करण्यात आलेला आहे. तरी पण आता जसे बरीच मंडळी म्हणतात, परंतु ॲट्रॉसिटीच्या कायद्याला एखादं कुठं कोपर्डीच्या याच्याशी जोडणं, आता त्या ठिकाणी जर आपण विचार केला की गुन्हेगार जे असतील कोपर्डीच्या प्रकरणातले जे गुन्हेगार असतील ते ॲट्रॉसिटीशी ते काय ॲट्रॉसिटीतून ते काय साध्य करू शकतील, त्याच्यात ॲट्रॉसिटीचा विषय तरी कुठे येईल. शेवटी मला वाटते नाही नितेश राणेंनी ते मगाशी मांडलेलं आहे ना, त्यांचं म्हणणं असं आहे की या घटनेच्या पूर्वी ही जी मंडळी आहे, जे गुन्हेगार होते ते या कायद्याच्या आड तिथे धाकदपटशा करत होते, तिकडे त्या कायद्याचा गैरफायदा घेत होते, त्याच्या आड लपत होते. माझं म्हणणं तेच आहे की जे गुन्हेगार आहे, जे गुन्हेगार होते ते गुन्हेगारांनी इतका गंभीर गुन्हा केला होता की त्या गुन्हेगारांनी याच्यामध्ये लपण्याची गरज कुठे होती ते मी विचारतोय. दुसरा विषय, आपण जातीचं जर राजकारण करत नाही, मी कुणाला याच्यात म्हणत नाही, परंतु कोपर्डीच्या प्रकरणामध्ये अनेक नेते मंडळी कोपर्डीला गेली, परंतु आठवले साहेब जातात तेव्हा त्यांनी तिथं जाऊ नये, बडोले जातात ते जाऊ नये किंवा आंबेडकर जातात ते जाऊ नये, हे काय आहे. मला वाटते आम्ही त्या दृष्टीनंच, कारण तो अत्यंत वाईट असं प्रकरण आहे, त्याच्यामध्ये जी कोणी गुन्हेगार असेल त्याला कधी अत्यंत जी सजा देता येईल ती दिली पाहिजे, याला आम्ही पण या करतोय. परंतु जातीचा त्याला कुठेतरी रंग दिला जाता कामा नये, एवढीच आमची याच्यात प्रामाणिक इच्छा आहे. आणि ॲट्रॉसिटीच्या संदर्भात ज्या सुधारणा असतील, विधिमंडळ आहे त्याच्यामध्ये सुधारणा करायला आमची पण त्याच्यात काही हरकत नाही जर कुणाला काय वाटते. परंतु ज्या सुधारणा जर आपण पाहिल्या त्या सुधारणा कशाच्या संदर्भात आहेत, त्या सुधारणा ज्या आहेत, अनुदान त्याच्यात वाढवल्या गेले पाहिजे, त्याच्या राज्यस्तरीय बैठका झाल्या पाहिजे, या ज्या सुधारणा आहेत त्याच्यामध्ये काय सुधारणा त्यांनी सांगाव्यात ना तर ते करता येतील. ठीक आहे, म्हणजे तुम्ही सकारात्मक प्रतिसाद त्या निमित्ताने देताय की सुधारणा करता येण्यासारखं आहे. हा एक मिनिट आधी विवेक चव्हाण, तुम्हाला पुन्हा हा प्रश्न आहे. मुळात वेळ कमी आहे आणि वेळेच्या या सगळ्या चौकटीमध्ये आपल्याला ही परिपूर्ण अशी चर्चा करायला निश्चित जागा आहे. त्यामुळे विवेक चव्हाण, राजकारण केलं जात नाहीये असं ठामपणे म्हणू शकतोय का या मुद्द्यावरती आपण? नाही, याच्यामध्ये मुद्दा असा आहे की राजकारणच होतं. कारण मागच्या लोकसभा आणि विधानसभेच्या इलेक्शनला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जी 60% मतं होती की जी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पडायची, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी लोकांनी दलितांचा भ्रमनिरास केला आणि दलित जनतेने निर्णय घेतला की आम्हाला अत्याचारित करणाऱ्या आणि आम्हाला उपेक्षित ठेवणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांची जागा दाखवायची. त्यामुळं आमच्या विरोधात असलेल्या, विचारसरणीच्या विरोधात असलेल्या बीजेपी सेनेला आमच्या सर्वच गटांनी मतदान करा असं अलिखितपणे आणि जाहीरपणे सांगितलं. आणि त्या 6% मतं बीजेपी आणि शिवसेनेला मिळाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झालं. हा बेसिकली राजकीयच मुद्दा आहे. आणि त्याच्या पलीकडे मंदारजी मला एकच म्हणायचं की ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये सुधारणा करावी न करावी हा भाग नंतरचा आहे. मी त्याच्या पलीकडे असं म्हणतो की यांनी अत्याचार बंद करावेत, ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्याची गरजच राहणार नाही. आमच्या लाखो महार वाटण्याच्या जमिनी यांनी ताब्यात घेतल्यात, त्या जमिनी आम्हाला परत द्या, आम्ही आमच्या जमिनीवर कसून आमच्या पद्धतीने आमची लोक जगतील, आम्हाला कायद्याची गरज राहणार नाही. आणि दुसरा मुद्दा असा की आदरणीय पवार साहेबांचा सर्व महाराष्ट्राचा आदर करतो, पण लोंढे साहेबांना सांगू इच्छितो 1 मे 91 रोजी मी शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्यासमोर जाळून घेतलं होतं बाबासाहेब आंबेडकर नामांतराच्या विद्यापीठासाठी. त्यानंतर माझ्या 9 पोरांनी जाळून घेतलं आणि त्याच्यामुळं झालेल्या जनस्वभावामध्ये पवार साहेबांना मनाने नाही, मजबुरीने दलितांच्या ताकदीवर, आमच्या रक्ताने आणि बलिदानावर मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर करावं लागलं. विवेक चव्हाण, हा तुमचा अँगल आहे, त्याच्यावरती पुन्हा वेगळं आपल्याला काहीतरी डिस्कशन घ्यावं लागेल. आपला जो मूळ मुद्दा आहे त्याच्या पलीकडे ऐका ना, त्याच्या पलीकडे केंद्र सरकारने आता नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केलाय. ऐका ना, केंद्र सरकारने एक अहवाल प्रसिद्ध केलेला आहे आणि तो अहवाल कधीचा आहे? 22/7/2016 आहे.
आणि त्यांनी सांगितलं की देशामध्ये जातीय दंगली आणि जातीय अत्याचार यामध्ये त्यांनी राज्याची क्रमवारी केली. त्यामध्ये महाराष्ट्राचा जातीय अत्याचारामध्ये 2 नंबरचा नंबर लावला. मग महाराष्ट्रामध्ये जर 2 नंबरचे अत्याचार, ते जातीय अत्याचार या देशाच्या पातळीवर होत असते, तर यामध्ये अॅट्रॉसिटी ऍक्ट सुधारणा करणार काय? उलट आम्ही म्हणतो अॅट्रॉसिटी ऍक्टची अंमलबजावणी करावी. आणि दुसरी गोष्ट, कोपर्डीचा जो प्रश्न आहे की त्यामध्ये म्हणतात कोपर्डी झाली ते अॅट्रॉसिटीमध्ये झाली. मग नगरमध्ये, राऊरीमध्ये ज्या निष्पाप मुलींवर बलात्कार झाले त्याच्या संदर्भात, त्या आरोपींच्या संदर्भात ते का नाही बोलत? ते मराठा समाजाचे आहेत, ओबीसी समाजाचे आहेत. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक 4 मिनिटाला एक बलात्कार होतो. मग त्या बलात्काराचा अर्थ जोडून यांनी अॅट्रॉसिटीच्या त्या ठिकाणी त्या जातीला का बदनाम करत नाही? आणि राहिला मोर्चाचा प्रश्न, यांचे मोर्चे होऊन जाऊ द्या. डिसेंबर महिन्यापासून दलित जनता बी आम्ही रस्त्यावर उतरवणार आहोत. आणि ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही जेवढी लोक काढली तेवढीच लोक आम्ही काढणार आहोत. नाही, मुद्दा आणि तोच आहे. असं म्हणणं आहे- चिंतेचा मुद्दा तोच आहे. चिंतेचा मुद्दा तोच आहे की हे सातत्यानं झुंडीचं आणि प्रदर्शन 10% करून मला बोलायचं त्याच्यातनं आपल्या राज्याला काय मिळणार आहे? राज्य सर्वांचं आहे, राज्य सर्व जाती धर्मांचं आहे, राज्य सर्व माणसांचं आहे. तुम्ही एवढी झुंड काढणार, त्याच्यानंतर त्याच्या विरोधात तुम्ही बोलणार, ह्याच्या विरोधात ते बोलणार. या मुद्द्यामुळे काय पुढे जाणार होत आपण? आम्ही तेच म्हणतो की सुसंवाद व्हावा. मला बोलू दे. दोन्ही जातीच्या नेत्यांनी एकत्र बसावं आणि समाजामध्ये सामाजिक अभिसरणाची किमया उभी करावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती अंताच्या लढाईचा एक महामेरू या देशाला दिला. आणि सर्व लोक, आता मी वकील आहे, आम्ही कॉस्मोपॉलिटन मध्ये आहेत, मराठा समाजाचे वकील आहेत. आज आम्ही कोर्टामध्ये मराठा समाजाच्या वकिलावर अत्याचार झाला म्हणून सगळे दलित लोक, मुस्लिम वकील, दलित वकील, मराठा वकील, ब्राह्मण वकील सगळेजण आम्ही एकत्र येऊन मराठा समाजाच्या वकिलाच्या बरोबर राहिलो ना. नाही, एक मिनिट त्यामुळं- भाई, वेळ संपलेला आम्हाला- आहे. विवेक चव्हाण, तुमचा मुद्दा पोहोचला. तुमचं म्हणणं आहे की सहमती असली पाहिजे आणि त्या अर्थाने सगळ्यांनी एकत्रित विचार सुसंवाद केला झाला पाहिजे. पाहिजे. कुठल्या सुसंवाद विचार कोणी झाला करायचा पाहिजे. मी मुद्दा नितीश आहे? राणेंच्या मताला सहमत आहे मंदारजी. की सुसंवाद झाला पाहिजे, चर्चा झाला मला पाहिजे. बोलू दे. बोला मी येतो तुमच्याकडे. नितेश राणे, मंदारजी हा बोला. मंदारजी, ह्यांना मी खरं म्हटलं तर यांचा आभार आहे की योग्य आहे की सुसंवाद झालाच पाहिजे. कोर्ट या दोन्ही जातींमध्ये कुठल्याही पद्धतीचा तेढ निर्माण होऊ नये अशी भूमिका प्रत्येक मराठ्याची आहे, प्रत्येक दलित समाजाची आहे, समजून घ्या. काही विषय मी तुम्हाला बोलतो, ज्या रोहित वेमुलाच्या विरोधात जेव्हा आपल्या मुंबईमध्ये मोठा मोर्चा निघाला तेव्हा मी प्रकाशजी आंबेडकरांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की मलाही त्या मोर्चेमध्ये यायचं, मलाही सहभागी करा. समजून घ्या, शेवटी हे दोन्ही समाज एकत्र आले तरच फुले शाहू आंबेडकरांची ताकद, पुरोगामी महाराष्ट्राची ताकद, बहुजनांची ताकद वाढणार आहे. कुठल्याही पद्धतीने, कुठल्याही परिस्थितीमध्ये हे दोन्ही समाज वेगळे होणार नाही. आमचे मोर्चे निघाले म्हणून आपले असं करू नका. आपले मोर्चे निघाले आम्हालाही सहभागी व्हा, किंवा मराठ्यांचे मोर्चे निघाले तर तुम्ही पण या ना खांद्याला खांदा लावून. महाराष्ट्राचं वातावरण आपल्याला वाईट करायचं नाहीये, खराब करायचं नाही. कोणीही राजकारण करायला बिलकुल प्रयत्न करत नाही. ठीक आहे. पण म्हणून बोलतो साहेब, तुम्हाला काही हे करू नका. तुम्ही पुढाकार घ्या की आम्ही पुढाकार घेतो, आपण एकत्र सुसंवाद करू आणि पुरोगामी महाराष्ट्र पुढे घेऊन जाऊ. नक्की, अतिशय महत्वाचा मुद्दा सुसंवादाचा आहे. थोडक्यात नाही, एक मिनिट, वेळ संपलेली, त्यामुळे थोडक्यात अतुल लोंढे थोडक्यात तुमचा मुद्दा. नाही, तसं आता हे सुनील कदम मगापासून बोलत होते की बेस गेला त्याच्यामुळे हे असं होत आहे. मी त्यांना एक लक्षात आणून देतो की मागच्या 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषद, पंचायत समित्या या सगळ्या नगरपालिकांचे वगैरे इलेक्शन्स झाले आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा नंबर 2चा राहिला, काँग्रेस हा नंबर 1चा राहिला. निवडणुकांमध्ये हारणं आणि जिंकणं हे अपरिहार्य असतं, त्याच्यावरून ह्या गोष्टी होत नाही. पण जे आता नितेश राणेजी बोलले किंवा जे चव्हाण साहेब बोलले तेच महत्वाचं आहे की एखादा जनक्षोभ होत असेल, एखादा समाज एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर रस्त्यावर येत असेल तर आपण सुसंवाद साधला पाहिजे. त्याच्यामध्ये विवेक चव्हाणांची जबाबदारी आहे, त्याच्यामध्ये नितेश राणेंची जबाबदारी आहे, त्याच्यामध्ये आमची जबाबदारी आहे, त्याच्यामध्ये सुनील चव्हाणांची सुद्धा जबाबदारी आहे. त्याच्यामुळे याला कुठंतरी असं म्हणजे आम्ही खूप काहीतरी वेगळं करतो असं म्हणण्यापेक्षा आपण सगळे मिळून काहीतरी असं एक करू की या महाराष्ट्रामध्ये सुसंवाद राहील. हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र जो आहे तो पुढे जाईल. याच्या जसं युपी मधनं बिहारमधनं
येतं त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी महाराष्ट्रातून चांगलं गेलं पाहिजे आणि एक महाराष्ट्र जो आहे शाहू फुले आंबेडकरांचा त्या विचाराला पुढे घेऊन जाण्यासाठी जे आहे ते सगळे प्रयत्न झाले पाहिजे. ज्याला कोणी उगाच टीव्ही चॅनलवर आपल्याला संधी मिळते म्हणून कोणावर तरी शरसंधान करण्याचा प्रयत्न करू नये. सुसंवाद झाला पाहिजे, सुसंवाद झाला पाहिजे. सुसंवाद झाला पाहिजे. मला उत्तर देऊया. सुसंवाद झाला पाहिजे म्हणूनच आम्ही म्हणतो अशा प्रकारची विधानं होता कामा नये. कारण अशा प्रकारची सुनील विधानं चव्हाण साहेब, एक मिनिट तुम्ही- सुनील कदम म्हणून आम्हाला म्हणायचंय की अशी विधानं न करता हे जे काय मोर्चे निघतात, हे जे काय समजा ते लोक भडकले असतील तर यांना शांत कसं करावं याच्याकडे बघितलं पाहिजे, ना की कोणाला तरी भडकवणं. कारण जर तुम्हाला एखाद्या कायद्यामध्ये दुरुस्ती आणायची आहे किंवा त्याचा दुरुपयोग जर होतो असं तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला ते नेमकं कशामुळे होतं हे माहीत असायला हवं. जर हे माहीत नसेल तर तुम्ही मोघमपणे जर म्हणत असाल की दुरुस्त दुरुस्त करा आणि लोकांमध्ये असंतोष पसरवत असाल तर ते सुसंवादाची लक्षणं नाहीत, ती पोलरायझेशनची लक्षणं आहेत. म्हणून मला सांगायचं की जर सुसंवाद हवाय तर अशी विधानं कृपया बंद करावीत आणि जो मोर्चा काढले जातो राजकुमार बडोले महाराष्ट्रामध्ये आता पवार साहेबांना शांत सुनील कदमांकडनं माहिती घ्यायला एक मिनिट हा राजकीय पक्षाचा विषय नाहीये. खरं तर दोन समाजामधली तेढ जी वाढली आहे ती वाढलेली तेढ कमी झाली पाहिजे, सगळ्यांना आपली इच्छा आहे. राजकुमार बडोले, जो सुसंवाद घडवून आणायचा आहे तो कोण घडवून आणणार? तुम्ही घडवून आणणार का? सरकार म्हणून निष्पक्षपातीपणे? आणि त्यातही महत्वाचा मुद्दा, हे दोन्ही मुद्दे मराठ्यांच्या मनामध्ये काय खतखत आहे ते समजून घेण्याची प्रक्रिया असेल किंवा अगदी दलितांच्या या अॅट्रॉसिटी कायद्याचा खरंच कुठे गैरवापर केला जातोय का, त्याचं एक प्रकारे स्वतः दलित नेत्यांकडनं झालेलं परीक्षण, हे सगळं एकत्रितपणे तुम्ही घडवून आणू शकता का? सुसंवाद तुम्ही घडवून आणू शकता का, की केवळ येणाऱ्या काळात आम्हाला जातीवर आधारित राजकारण बघायला मिळणार आहे? नाही, मुळातच कसं आहे की हे जातीच्या संदर्भातला जो विषय आहे तो हजारो वर्षापासून आमच्या डोक्यामध्ये जात भरलेली आहे आणि ती अशी एकाएकी की जात नाही. आमच्याकडचे जसं ते म्हणतात ना की साप संपला नाही बाबा, कात संपली नाही, तू गेला आणि सर्व संपले, जात संपली नाही. मुळातच आम्ही गावागावामध्ये संघटना उभं करतो, जातीच्या संघटना उभं करतो, कुठंतरी जातीचं पोलरायझेशन करतो. प्रत्येकजण स्वतःची जात कुठंतरी एखाद्या मेळाव्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मला वाटतं ही जात आपण परत परत का घट्ट करायला लागलो? बऱ्याच ठिकाणी ह्या सर्व मागासवर्गीय जाती आता जे 2010 मध्ये आपण जर पाहिलं की दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये तिथल्या सफदरजंग मेडिकल कॉलेजमध्ये 25 विद्यार्थ्यांना, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना नापास करण्यात आलं. 25 विद्यार्थ्यांना फर्स्ट इयरच्या. आणि त्याच्यानंतर जे एक एक मुद्दे घेऊन आपल्याला पुढे जाताच येणार नाहीये. राजकुमार बडोले, आता जो ऐरणीवरचा विषय आहे, नव्हती नाही राजकुमार बडोले, आता जो ऐरणीवरचा विषय आहे त्या विषयाच्या साठी येणाऱ्या काळात सरकार काय करणार आहे? एवढं आहे माझं म्हणणं एवढं आहे की एकीकडे जातीचा जर प्रश्न आम्हाला सोडवायचा असेल तर सर्व मागासवर्गीय लोकांनी या जातीच्या अंताच्या लढाईसाठी एकत्रित आलो पाहिजे. परंतु जे मागासवर्गीय आहेत तेच स्वतःच्या मध्यंतरी लढत राहतात. प्रत्येक आपली स्वतःची जात वेगळी वेगळी दाखवण्याचा प्रयत्न करतात. सरकार म्हणून तुम्ही काय करणार आहात? सरकार म्हणून तुम्ही काय करणार आहात? खूप मोठ्या की याच्यामध्ये आम्ही सरकार म्हणून अॅट्रॉसिटीचा कायदा हा अत्यंत चांगला कायदा आहे. त्याच्यामध्ये जर कुणाला काही वाटते का त्याच्यामध्ये आपण बसलो पाहिजे, काही विचार केला पाहिजे, त्याच्यातून काही सुधारणा जर करायच्या असतील तर ते आम्ही नक्की करू. परंतु या सर्व जाती संघटित झाल्या पाहिजे. या सर्व जातीतली जी जात आहे ही निघाली पाहिजे. सामाजिक न्यायमंत्री म्हणून आम्ही नक्की या संदर्भामध्ये सामाजिक समन्वय साधण्याचा प्रयत्न नक्की करू. नक्की. अर्थात आपल्याला सगळ्याला हा सामाजिक समन्वय साधण्या वाचून पर्याय नाहीये, गत्यंतर नाहीये. त्याचं कारण जर अशाच प्रकारे आपण झगडत राहिलो, अशाच प्रकारे तेढ निर्माण होत राहिली जातीजातींमध्ये, तर आपण कुठे जाऊ हे वेगळं सांगायला कोणा तज्ज्ञाची गरज लागणार नाही. तुर्तास इथेच थांबतो की तेढ आपण सगळ्यांनी थांबवण्यास मदत करावी. अर्थात इथेच वेळेअभावी आता ही चर्चा थांबवतोय. धन्यवाद. नमस्कार.